नमस्कार, मी अशोक मुरुमकर. अर्ज दाखल करण्याचा टायमिंग संपलेला आहे. कुणी कसे अर्ज दाखल केले ही माहिती लवकरच येणार आहे. मात्र करमाळा तालुक्याच्या राजकारणात नेमकं घड्याळ आणि तुतारी हे चिन्ह कुणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्यात शेवटच्या क्षणी करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. राष्ट्रवादीचे जे अजितदादा पवार यांचं चिन्ह घड्याळ हे चिन्ह माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या 9 उमेदवारांना मिळालेलं आहे. तसा एबी फॉर्म देखील त्यांनी जमा केलेले आहेत. याशिवाय त्या उमेदवारांची नावं आणि कोणाकोणाला एबी फॉर्म कुठल्या गणात कोणाला मिळालेला आहे याची नावं देखील त्यांनी कळवलेली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी करमाळा येथे नेमकं ही नावं कोणाची आहेत ही देखील आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. मात्र करमाळा तालुक्यात जी 2 दिवसापासून जी चर्चा होती नेमकं घड्याळ नेमकं कुणाला मिळणार, आमदार नारायण आबा पाटील हे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार यांच्या तुतारी या चिन्हावरून इथं निवडणूक रिंगणात उतरलेले होते आणि त्यांचा विधानसभेत विजय देखील झालेला होता. मात्र इथे हे चिन्ह आमदार नारायणआबा पाटील यांच्याकडे जाणार की माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. करमाळा तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजे शिंदे आणि बागल हे एकत्रितपणे या निवडणुकीत उतरणार आहेत हे जो आता निश्चित झालेलं आहे. याशिवाय यांच्या विरोधात जी आघाडी असेल ती आमदार नारायणआबा पाटील यांचे जे उमेदवार आहेत ते करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून ते या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे फॉर्म देखील येथे जमा केलेले आहेत. सर्व एबी फॉर्म आणि फॉर्म त्यांचे दाखल झालेले आहेत. त्यांना सावंत गटाचा पाठिंबा असणार आहे. जगताप आणि मोहिते पाटील या गटाबाबत मात्र अजूनही सस्पेन्स राहिलेला आहे. त्यांच्या नेमक्या भूमिका काय असतील हे पाहावं लागणार आहे. मात्र करमाळा तालुक्यात पांडे जिल्हा परिषदेचा जो गट आहे तिथे पाटील यांनी सावंत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. राणी वारे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांच्या पत्नी तुतारी या चिन्हावरती त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. त्यांनी एबी फॉर्म देखील आणलेला होता. मात्र तिथे मोहिते पाटील यांचा डाव फेल जातो की काय अशी एक शंका आहे. त्यांना जगताप गटाचा पाठिंबा राहणार आहे वारे यांना. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या क्षणापर्यंत नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे. आणि यामध्ये आणखी दुसरा एक महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे चिकलठाण गटात प्रशांत पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळालेली आहे आणि चंद्रकांत सरडे यांना चिकलठाण गणातून उमेदवारी मिळाली आहे असं निश्चित झालेलं आहे. याचा परिणाम किती होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र पाटील गट हे स्थानिक आघाडी करून निवडणुकीत उतरलेले आहेत. बागल आणि शिंदे हे मात्र महायुती म्हणून राष्ट्रवादी आणि भाजप घड्याळ आणि कमळ या चिन्हावरती या निवडणुकीत उतरलेले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काय अजून घडामोडी होतील हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.